सीसीआयचं कापूस खरेदीचं टार्गेट पूर्ण झाल्याची माहिती राज्यमंत्री पंकज भोयर यांनी दिली आहे। सीसीआयनं 11 फेब्रुवारीपासून सॉफ्टवेअर आणि बिलिंग यंत्रणेत तांत्रिक बिघाड आल्याचं सांगून कापूस खरेदी बंद केली। त्यामुळे कापूस उत्पादक शेतकरी अडचणीत सापडलाय। मात्र कापूस खरेदीचं टार्गेट पूर्ण झाल्याचं स्पष्टीकरण पंकज भोयर यांनी दिलंय। परळी तालुक्यातील दादाहरी वडगाव या ठिकाणी 250 मेगावॅट विद्युत निर्मिती प्रकल्पासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी भूसंपादन करण्यात आल्या। मात्र शेतकऱ्यांना जमिनीचा मोबदला अत्यल्प दिल्यानं शेतकऱ्यांनी कोर्टात धाव घेतली होती। यानुसार कोर्टानं 2022 मध्ये शेतकऱ्यांना वाढीव मोबदला मंजूर केला होता। मात्र हा मोबदला विद्युत निर्मिती केंद्राने शेतकऱ्यांना दिला नाही। अभिनेता कमाल खान विरोधात संभाजी ब्रिगेड संघटना आक्रमक झाली आहे। कमाल खान विरोधात कारवाई न झाल्यास रस्त्यावर फिरू देणार नाही असा इशारा देण्यात आला। तर कमाल खान विरोधात पोलिसांमध्ये तक्रार देण्यात आली आहे। अमरावतीमध्ये जीबीएसचा रुग्ण आढळून आलेला आहे। पुण्याहून अमरावतीत दाखल झालेल्या रुग्णाला जीबीएसची लागण झाली आहे। या रुग्णावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहे। त्याची प्रकृती चिंताजनक असून त्याला आयसीयू मध्ये दाखल केले। 12 दिवसांपूर्वी हा रुग्ण पुण्याहून अमरावतीमध्ये आला होता। धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात विजेची मागणी वाढली आहे। फेब्रुवारी महिन्यात तापमानाचा पारा 35 अंशांवर गेलाय। विजेच्या मागणीतही वाढ झाल्यामुळे घराचा लाईट बिल वाढणार आहे। त्यातच वेळेवर बिल न भरणाऱ्या ग्राहकांची वीज कापली जाणार आहे। समृद्धी महामार्गावर स्वच्छतागृहासारखी मूलभूत सुविधा नसल्यानं उच्च न्यायालयानं नाराजी व्यक्त केली। तर समृद्धी महामार्गावरील पेट्रोल पंपाच्या स्वच्छतागृहात घाणीचं साम्राज्य पसरलं। त्यामुळे तेल कंपन्या केवळ व्यवसायाचा विचार करतात, जनसुविधेची काळजी घेत नाहीत अशा शब्दात न्यायालयानं तेल कंपन्यांना फटकारलं। नाशिकच्या मालेगावात एसटीचा प्रश्न ऐरणीवर आलाय। एसटी सेवा अनियमित असल्यानं अनेक अडचणी निर्माण होत आहेत। त्यामुळे प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो। नंदुरबार जिल्ह्यात मजूर मिळत नसल्यामुळे विहिरींची कामं रखडली। जिल्ह्यात रोजगार हमी योजनेअंतर्गत 3,500 सिंचन विहिरींना मान्यता देण्यात आली आहे। मात्र मजूर नसल्यानं शेकडो विहिरींची कामं रखडली आहेत। त्यामुळे शेतकरी अडचणीत आलेले आहेत। लाभार्थ्यांना रेशन कार्डवर ज्वारी देण्याचा निर्णय शासनानं घेतलाय। मात्र अहिल्यानगर जिल्ह्यातील राहातामध्ये रेशन दुकानावर निकृष्ट दर्जाची ज्वारी वितरित होती। अनेक वर्ष साठवून ठेवलेली ज्वारी असल्यानं त्यात किडे पडलेत। त्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे। वाशिमच्या कारंजामध्ये 3 वर्षीय मुलाचा खड्ड्यात पडून मृत्यू झालाय। या घटनेमुळे नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त करत नगर परिषदेच्या प्रशासनाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे। तर दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे। चंद्रपुरात महाराष्ट्र आरोग्य मित्र संघटनेचे कर्मचारी बेमुदत संपावर गेले। महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले। कोल्हापुरात मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ व्हावं या प्रमुख मागणीसाठी वकील आक्रमक झाले। हजारो वकिलांनी रस्त्यावर उतरून शहरातनं भव्य मोटारसायकल रॅली काढली। त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निदर्शन केलं। ऑनलाईन सट्टा आणि बेटिंगचा अवैध धंदा चालवणाऱ्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केलाय। या कारवाईत तब्बल 33 जणांना अटक करून 28 लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय। सांगलीच्या म्हैसाळमध्ये ट्रॅक्टर आणि एसटीचा अपघात झाला। दरम्यान एसटी बस पलटी झाली। मिरजेकडे येत असताना एसटी बसनं उसाच्या ट्रॅक्टर ट्रॉलीला जोरदार धडक दिली। यामध्ये 21 प्रवासी गंभीर जखमी झाले। जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नाही। अज्ञातानं गोठ्याला लावलेल्या आगीमुळे 32 शेळ्यांचा होरपळून मृत्यू झालाय। अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातल्या चांदणी पोलीस स्टेशन अंतर्गत ही घटना घडली आहे। या आगीत संपूर्ण गोठा जळून खाक झालाय। तर 3 लाखांहून अधिक आर्थिक नुकसान झाल्याचा अंदाज आहे।